नमस्कार. आपण सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. या प्रकरणातील सहकारी संस्थांचा आयुक्त आणि निबंधक याची वैधानिक कार्ये, नियंत्रणात्मक कार्ये आणि विकासात्मक कार्ये आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण या प्रकरणातील शेवटचा भाग म्हणजे सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक याचे अधिकार अभ्यासणार आहोत. आणि या प्रकरणातील काही भाग म्हणजे सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक याची भूमिका म्हणजे अगदी जो सुरुवातीचा भाग आहे तो, आणि सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या याच्या नंतरचा भाग, अधिकाराच्या नंतरचा जो भाग आहे तो, हा भाग शासनानं म्हणजे बोर्डानं चालू वर्षी अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. तो फक्त स्वयंअध्ययनासाठी आहे, तो वाचू शकता. परीक्षेमध्ये 12वीची जी बोर्डाची परीक्षा होईल त्यामध्ये तुम्हाला या भागावरती म्हणजे सहकार आयुक्त आणि निबंधकाची भूमिका आणि सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या या भागावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक हा जो या प्रकरणातील शेवटचा भाग आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सहकार आयुक्त निबंधकाचे जे अधिकार आहेत त्यातील जो पहिला अधिकार आहे तो म्हणजे सहकारी संस्थेची नोंदणी करणे आणि नोंदणी प्रमाणपत्र देणे. गेल्या वर्षी आपण सहकारी संस्थेची स्थापना या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे, तुम्ही 11वी मध्ये असताना. त्यावेळी आपण बघितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला सहकारी संस्था स्थापन करावी असं वाटतं आणि ती सहकारी संस्था ही नोंदवून घेतली पाहिजे, तिचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. तर सहकारी संस्थेची नोंदणी ही कायद्यानं सक्तीची आहे. ही नोंदणी करणं म्हणजे काय करणं, तर त्या सहकारी संस्थेला जे काय कार्य करायचं आहे ते कार्य करण्यासाठी शासनाची मान्यता घेणं. शासनाची मान्यता घेणं म्हणजे कोणीतरी तिथं अधिकारी असला पाहिजे ती मान्यता देण्यासाठी. आणि म्हणून शासनानं काय केलं, सहकार आयुक्त आणि निबंधक हे पद निर्माण केलं. सहकारी संस्थांचं रजिस्ट्रेशन करणं म्हणजे सहकारी संस्थांना नोंदणी देणे, सहकारी संस्थांची नोंदणी करणे आणि सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र देणं. आणि त्यामुळे जर आपल्याला सहकारी संस्था स्थापन करायची असेल तर तिची नोंदणी करून घ्यावी लागेल आणि ही नोंदणी करण्याचा अधिकार, संस्थेला मान्यता देण्याचा अधिकार हा सहकार आयुक्त आणि निबंधकाला आहे. आणि त्यानं आपल्या संस्थेची नोंदणी मान्य केली किंवा साहजिकच संस्थेची नोंदणी मान्य केल्याबद्दल, संस्थेची नोंदणी झाल्याबद्दल आपल्याला नोंदणी प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे निबंधकाकडून त्याच्या सही शिक्क्यानेशी दिलं जातं. त्याला तो अधिकार आहे, सहकारी संस्थेची नोंदणी करणे आणि नोंदणी प्रमाणपत्र देणे. ठीक आहे. दुसरा जो अधिकार आहे तो आपण बघू. सहकारी संस्थेच्या पोटनियमांना मान्यता देणे. सहकारी संस्थेचे पोटनियम म्हणजे दैनंदिन कामकाजाबाबतचे नियम. संस्था ज्या नियमानुसार तिचं दैनंदिन कामकाज करणार आहे ते नियम म्हणजे संस्थेचे पोटनियम, उपविधी, बायलॉज. हे पोटनियम आहेत हे जे प्रवर्तक असतात ते तयार करतात. तयार उपविधी सुद्धा मिळतात, पण काही प्रवर्तक हे उपविधी स्वतः तयार करतात. ज्यावेळी संस्थेची नोंदणी करून घेतात त्यावेळी नोंदणी प्रस्तावासोबत हे उपविधी तयार करून जोडलेले असतात, जोडावेच लागतात ते. तर हे जे उपविधी आहेत, उपविधींना मान्यता देणं हे काम कोणाचं आहे, अधिकार कोणाचा आहे, निबंधकाचा आहे. तयार केलेले सगळेच उपविधी
सहकार आयुक्त आणि निबंध मान्य करेलच असं नसतं. ते सहकारी कायदा आणि त्यातील जे नियम आहेत त्या नियमानुसार ते योग्य असले पाहिजे. त्या नियमामध्ये ते बसणारे नियम असावे लागतात. हा ते नियमांना मान्यता देण्याचा अधिकार हा सहकार आयुक्त आणि निबंधकाला आहे. त्याच्यानंतर जी कार्यरत संस्था आहे तिला कधीतरी स्थितीनुसार हे पूर्वीचे जे नियम आहेत बदलावे लागतात, बदलण्याची आवश्यकता असते. जर असा बदल संस्थेनं केला पोटी नियमांच्या मध्ये, तर ते बदल सुद्धा मान्य करून निबंधकाकडून घ्यावे लागतात आणि त्या बदलाला मान्यता देण्याचा जो अधिकार आहे, मान्यता द्यायची की मान्यता नाकारायची याबाबतचा अधिकार सुद्धा सहकार आयुक्त आणि निबंधकाला असतो किंवा तो आहे. तिसरा अधिकार संस्थेचं वर्गीकरण करणे. ज्यावेळी संस्थेची तो नोंदणी करतो, नोंदणी प्रमाणपत्र देतो, त्यावेळी सहकारी संस्था ही कोणत्या प्रकारची आहे, तिचा उद्देश काय आहे, तिचं कार्यक्षेत्र काय आहे, संस्था कोणता व्यवसाय करणार आहे, यानुसार संस्थेचं वर्गीकरण केलं जातं. ग्रामीण भागातील संस्था, शहरी भागातील संस्था, शेती संस्था, बिगर शेती संस्था असे वर्गीकरण केलं जातं आणि हे वर्गीकरण करण्याचा अधिकार सहकार आयुक्त आणि निबंधकाला देण्यात आलेला आहे. अधिकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे सहकारी संस्थेने एखाद्या व्यक्तीला सभासदत्व नाकारले, त्या व्यक्तीचे मिळवून देणे. म्हणजे समजा आपण सहकारी संस्थेकडे सभासदत्व मागितलं किंवा एखाद्या व्यक्तीनं मागितलं, मी मागितलं, तुम्ही मागितलं आणि ते संस्थेनं त्याला सभासदत्व नाही दिलं म्हणजे नाकारलं, तर ती व्यक्ती सहकार आयुक्त आणि निबंधकाकडे त्याबाबत तक्रार करते. त्यानंतर त्या व्यक्तीची बाजू, संस्थेची बाजू सहकार आयुक्त आणि निबंधकाकडून ऐकून घेतली जाते. दोन्ही बाजू तो ऐकून घेतो आणि त्यानंतर तो त्या व्यक्तीला सभासदत्व द्यायचं की नाही ते ठरवतो आणि जर त्यानं त्या व्यक्तीला सभासदत्व द्यायचं असं जर ठरवलं तसा तो आदेश संस्थेला देतो आणि त्यानं दिलेल्या आदेशानुसार त्या व्यक्तीला त्या संस्थेला सभासदत्व द्यावं लागतं. कारण हा अधिकार सभासद नाकारलं गेलं असेल सभासदत्व तर ते मिळवून देण्याचा अधिकार खरोखरच त्याला ते देणं दिलं पाहिजे. संस्थेनं मुद्दामून ते नाकारलेलं आहे असं जर त्यांच्या लक्षात आलं सहकार आयुक्त आणि निबंधकाच्या, तर ते सभासदत्व संस्थेला द्यावं असे आदेश देऊ शकतो, कारण तसा त्यांना अधिकार आहे. सहकारी संस्थेने वार्षिक सभा, विशेष सभा त्या बोलवायच्या असतात. वार्षिक सभा ही दरवर्षी बोलवावी लागते, योग्य कालावधीमध्ये ती बोलवावी लागते, त्याबाबतच्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत. विशेष सभा सुद्धा काही कारणास्तव बोलवावी लागते किंवा विशेष सभेची मागणी केली जाते. याबाबत आपण माहिती नंतर पुढे प्रकरण आहे त्यावेळी घेणार आहोत. तर या वार्षिक सभा, विशेष सभा जर संस्थेने बोलविल्या नाहीत, म्हणजे संस्थेची जी कोण विद्यमान व्यवस्थापन समिती असेल किंवा ज्याने कोणी ती बोलवायला पाहिजे ती जर बोलवत नसतील, तर ही वार्षिक सभा किंवा विशेष सभा बोलवण्याचा अधिकार हा सहकार आयुक्त आणि निबंधकाला आहे. तो आपल्या प्रतिनिधीमार्फत ही सभा म्हणजे जी वार्षिक सभा असेल किंवा विशेष सभा असेल ती सभा तो बोलावू शकतो, असा त्याला अधिकार आहे. सहकारी संस्थांना हिशेब तपासणी करून घेणं सक्तीचं आहे. तर हिशेब तपासणी कोण करणार? ती हिशेब तपासणी सहकार आयुक्त आणि निबंधकानं नियुक्त केलेल्या हिशेब तपासणीसाकडून करून घेतली पाहिजे असा नियम आहे. आणि त्यामुळे वैधानिक लेखापरीक्षण म्हणजे कायद्यानं झालं पाहिजे, जे सक्तीचं आहे. त्या बाबतीत हिशेब तपासणीच्या बाबतीत सुद्धा पुढच्या प्रकरणामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर लेखापरीक्षण म्हणजे हिशेब तपासणी करण्यासाठी जो हिशेब तपासणीच आवश्यक असतो, हिशेब तपासणीच लागतो, त्याची नियुक्ती करणे अधिकार सहकार आयुक्त आणि निबंधकाला आहे. ठीक आहे.
चा अधिकार आहे सहकारी संस्थेची मालमत्ता व अभिलेखे जप्त करणे. सहकारी संस्थांमध्ये गैरव्यवहार भ्रष्टाचार वगैरे जर झाला तर त्याबाबत कारवाई करावी लागते. कारवाईची प्रक्रिया जी असते ती सुरू होते. दरम्यान जे हिशेब ज्यामध्ये लिहिले जातात ही हिशेब पुस्तके किंवा त्या संबंधित कागदपत्र ही गहाळ करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो संबंधित व्यक्तींच्याकडून. की काही संस्थेच्या बाबतीत जर काही अडचणी असतील, काही समस्या निर्माण झालेल्या असतील तर अशा वेळी संस्थेची मालमत्ता आणि हे जे दस्तऐवज आहेत हिशेबाशी संबंधित वगैरे किंवा गैरव्यवहार भ्रष्टाचार याच्याशी संबंधित तर ते जप्त करण्याचा अधिकार, जप्त करणे म्हणजे याचा अर्थ ताब्यात घेण्याचा अधिकार हा सहकार आयुक्त निबंधकाला असतो. सहकारी संस्थांमधील वादविवादावर न्यायनिवाडा करणे म्हणजे सहकारी संस्थांच्या मध्ये काही वेळा वाद असतात, अंतर्गत वाद असतात, ते सभासद यांच्यामध्ये असतात, संचालक यांच्यामध्ये असतात. तर हे जे वाद आहेत हे वाद मिटवणं आवश्यक आहे. वाद मिटले पाहिजे, संस्थेमध्ये वाद असता कामा नयेत. आणि हे वाद कोण मिटवणार, कोणाकडून मिटवून घ्यायचे, तर साहजिकच सहकार आयुक्त आणि निबंधक त्यांना हे अधिकार दिलेले आहेत. लवादाची भूमिका, न्यायाधीशाची भूमिका सहकार आयुक्त आणि निबंधक हे पार पाडित असतात. तसा म्हणजे लवादाचा अधिकार जो आहे तो निबंधक यांना देण्यात आलेला आहे. सहकारी संस्थांचं एकत्रीकरण करणे, विलिनीकरण करणे, विभाजन करणे किंवा पुनर्रचना करणे हा अधिकार सहकार आयुक्त व निबंधकांना आहे. कधी काय होतं, संस्था छोट्या असतात, 2 संस्था 3 संस्था, छोट्या संस्था, मग त्या व्यवस्थित चालत नाही. मग छोट्या संस्था जर मोठ्या केल्या तर निश्चितच त्या व्यवस्थित चालू शकतील, कार्यक्षमपणे चालतील. मोठी संस्था असेल तर त्या छोट्या 2 संस्थांमध्ये विभाजन करावं लागतं. मग ते विभाजन करणं, कधी कधी एखादी संस्था टबगाईला आलेली असते, ते मोठ्या संस्थेमध्ये जर विलिनीकरण केलं तर सभासदांना फायदा होऊ शकतो. मर्जिंग करणे किंवा संस्थेची रचना जी आहे ती बदलणे संस्थेच्या हितासाठी, सभासदांच्या हितासाठी हे आवश्यक असतं. आणि हे एकत्रीकरणाचे अधिकार, विलिनीकरणाचे अधिकार, विभाजनाचे अधिकार किंवा एखाद्या संस्थेच्या पुनर्रचनेचे जे अधिकार आहेत ते सहकार आयुक्त आणि निबंधकांना आहे. शेवटचा एक अधिकार आपण सांगू शकतो तो म्हणजे सहकारी संस्था बंद करण्याचा अधिकार हा सहकार आयुक्त आणि निबंधकांना आहे. एखादी संस्था जर सहकारी कायद्याचं पालन करीत नसेल, नियमाप्रमाणे चालत नसेल, गैरव्यवहार भ्रष्टाचार सातत्यानं तोट्यात चाललेली संस्था, डबघाईला आलेली संस्था, उपाययोजना करून सुद्धा सुधारण्याच्या पलीकडे गेलेली संस्था जर असेल तर अशी संस्था बंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकार हे सहकार आयुक्त आणि निबंधकाला आहेत. म्हणजे संस्थेची नोंदणी जशी सहकार आयुक्त आणि निबंधक करतात त्या नोंदणीला मान्यता देतात, तशी ती नोंदणी रद्द करणे म्हणजे संस्था बंद करण्याचा अधिकार हा सुद्धा सहकार आयुक्त आणि निबंधकांना असतो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपे हे अधिकार आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. अधिकार तुम्ही वाचून ठेवा. त्याच्यावरती दीर्घोत्तरी प्रश्न येणार नाही, पण लघुत्तरी प्रश्न 5 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सहकार आयुक्त आणि निबंधकाचे अधिकार, ती नोंदणी करण्यापासून संस्था बंद करण्यापर्यंत सोपे अधिकार आहेत. थोडं वाचा, पुन्हा वाचा, तुमच्या हे अधिकार लक्षात राहतील. धन्यवाद.